मोठी चावी आहे ना त्याला ब्राऊन कलरचा कव्हर आहे असा ती मोठी गाडी चावी बाहुबलीचा सेट सगळा. स्वाती स्वाती कुठे आहे का? ओके वाजवा स्वाती चल ना महाराणी चल इथं वाजवा वाजव रे महाराणी. ओके बाहुबलीचं सगळं हे प्रवेशद्वार. हा वाजवा बजाव. हा अशी वाजत होती. हा ए फोडतात दंड भरायला लावतात इथं. सैन्य जागा होईल सगळं इथं. स्टार्टिंग बाहुबलीची सगळी शूटिंग इथं झालेली आहे आणि ही बेल होती आहे ना अगोदर स्टार्टिंगला. चला हे मुख्य द्वार बघा प्रवेशद्वार कसं बनवले. हा सेंट्रल सगळं फायबर आहे. हा हा मग त्याच असतं फायबर आणि लुक. हा चला आम्ही बाहुबलीच्या बंगल्यात चाललोय. बाहुबलीच्या बंगल्यात आतमध्ये घेऊ चला. मग कशात वाव ते पिक्चर मध्ये असल्यागतच आल्यावानी वाटतंय बघ ना. बाहुबली ज्यांनी मूवी पाहिली त्यांना आठवत असन की बाहुबलीला कट्टप्पानी इथंच जेवण खाऊ घातलं होतं ह्याच झाडाखाली आणि ते हे झाड आहे. फोटोचे शौकीन बघा सगळे. महाराणी वाजव का ते दंदन ए महाराणी वाजव ना ते ढोल वाजव ना. वाजव का महाराणी वाजव. फक्त ऍक्टिंग आहे आवाज पाठी मागू नये नाही बघितलं का. हा फक्त असं चला 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 आवाज मागून थोडसे महाराणी चल. वाव पुतळा देऊ. हा बाहुबलीचा जो सेटअप होता त्याच्या आतमध्ये आलोय. बापरे अक्षरशः म्हणजे असं वाटतंय खरं आपण पिक्चर मध्ये जसं दाखवलंय तसंच एकदम आहे. मला असं वाटलं ओरिजिनल हत्ती आणून सोडून द्यावा त्याच्यामध्ये म्हणजे झालं. कट्टप्पासारखा माणूस दिसला आणि माझी फिलिंग अजून वाढली. ते आणि म्हणजे असं कट्टप्पासारखा दिसला पण ती हिरोईन काय नाही इकडे या तमन्ना नाही दिसव नाही तर अजून फिलिंग वाटायच्या. पिक्चर मध्ये कामाला आपण जाऊन द्या पैसे नको आपल्याला फक्त एन्जॉय करून यायचं का. हा म्हणतेत बाई. आणि मला म्हणायचंय काय एखादा पिक्चर लॉन्च व्हायच्या आधी प्री प्लॅनिंग त्यांनी पिक्चर साठी हा सेटअप एवढा छान तयार केलाय. ते लोकेशन लय आवडले मला. महादेवाची पिंडन ते लय छान आहे. आता इथं थोड्या दिवसांनी ना परत दुसरं काहीतरी शूट होईल बघा तुम्ही. नाही बाहुबली 3 चालू आहे ना. बापरे कमाल आहे बाबा. लय सुंदर आहे एकच नंबर. खूप मस्त आहे खूप मस्त. आव क्या बात आहे मस्त एक नंबर. दाजी इकडे ही अशी माती आहे का आपल्यासारखी नाही आहे ना. लालसर माती आहे ना ताई ही रांगोळी सारखी भुरभुरी आहे ना. इकडं पण तशी अशीच होती बर का. आपल्या पंजाबला अशीच रेत होती. ध्रुव माझा रांगोळी सारखा खेळायचा भरपूर खूप मस्त. वाव अगं ते शूटिंग मध्ये नव्हता शूटिंग मध्ये ते चरखा नव्हता वापरला का ग माणसं कातरायला. दाजी माणसं कातरायला चरखा वापरला. चला चालवा भल्लाळ देव चालव आणि कातरव माणसं एकाच्या छाटव मुटके छट हा बघ ना धार दाखवते ते एकदम. सगळ्या रंगरंगटीचा खेळ आहे ताई हो. सगळे म्हणजे काय म्हणतात ना क्रिएटिव्हिटी. हे लांबून पिक्चर मध्ये आपल्याला किती शार्प दिसतंय पहा. आणि इथं हे रबरच आहे कमाल आहे बाबा. बल्लाळ देव की जय हो. बल्लाळ देव की जय हो.
अरे एका जागेवर स्थायिक आहे, पिक्चर मध्ये पळत आहे. थांबू शकतो फिल्म मध्ये. हा घेते. इथून फिरवताना घेर झाला फोटो. हा. या ना इकडं. तुला आपण बघितलं ना की पिक्चरची शूटिंग कशी होती आणि बॅकग्राऊंड कसा दाखवला जातं, हे तसंच झालेलं आहे ताई. हे एका जागेवर स्थायिक आहे आणि ते पिक्चर मध्ये सैन्य समोरून येताना दिसतंय आणि जसं काही चालताना आणि सैन्याला पूर्ण बघा ती गर्दन वगैरे काढताना यांनी दाखवलंय पूर्ण. हे पण हे एका जागेवर स्थायिक आहे. कमाल आहे बाबा. ध्रुवबाळाचं आमचं काय चाललंय. ध्रुवबाळ चल, हे लाकडी सगळं. ध्रुव उतर बाळा. क्रिएटिव्हिटी फक्त इम्पॉर्टंट आहे लाईफ मध्ये. कशाचं काही बी होऊ शकतंय. आता हे फायबरच असतील सगळे घोडे आहे ना दाजी, पण बघ ना दिसतानी कसे दिसते ते. PVC ना, पोकळ आहे पूर्ण, पण कसं दिसतंय. बापरे, काय सेटअप बनवलाय का ताई हो रिअल मध्ये. हा वा वा वा, बापरे. सिंहासनाला नंबर बघा किती चालले तिथं फोटो काढायसाठी. ते नाव त्यो कसं दाखवते बापरे पिक्चर मध्ये पळताना. हे सगळं स्थायिक आहे एका जागी. क्या 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 हुआ, क्या हुआ. माहिष्मतीचं हे काही मग ते नाईटला शूट केलेलं असं आहे का नाही. एकदम काळं काळं दिसत होतं त्याच्यामध्ये. बापरे. बल्लाळ तुझा रथ, बल्लाळ देव रथ तुझा आहे ना. हा बल्लाळ देवचा रथ. हा हा, मी चुकीच्या रथात बसलो तो काय. हा हे बल्लाळ चुकीच्या रथात बसला आमचा. हा ही बो काटे बिटे बघ ना पुढून. आज काय करतो बावड्या. कधी फोटो छान येईन बरं का आपला पण. चला बरं गेंडा सगळं डुप्लिकेट गेंडा होता तो. राजू हा? हा? तू बस गेंड्यावर बस. मी बसू मी बसू का. तर मी बसू हा छान आहे. बघ हा गेंडा मस्त आहे. चला. ते कोणी आणलं होतं ते कालिकेने आणलं होतं काय. हा नाही कालिकेने नव्हता आणला तो रथ. ते रथ कुणाचा आहे हो. जरा पहिला या. हा रथ कुणाचा आहे पण. माहेश्वरी मध्ये हे कोणाचा होता रथ. काय होतं मग ते काहीतरी होतं होते. काय होतं राजू ते. हा चला दरबार बघायला चला बाहुबलीचा. आता काय खायचं तुम्हाला. हे मूर्ती आहे ना ती तुटलेली का ती. हे पण ही जोडली असेल ना त्यांनी का अशीच असेल. जोडली होती ना त्यावेळेस. ते बघा ना जोडलेली होती. नंतर का बरं मग अशी जोडली. हा तू मधला पांढरी कुठे. हा हे बघा ना त्यांनी ते बाणाचं बनवलेलं पिक्चर मध्ये खरोखर बनवलेलं आहे ना हे ना ते बाण आणि ते. हा ते बाण बघ कसे बनवलेले आहेत. कोणार्क मंदिर पाहिल्यासारखं वाटलं ना. छान आहे मस्त. ध्रुव चला. इकडंच रात्रभर फिरत होतो आम्ही. दोस्तों में 3 बॉल आते हैं. एक गिरा तो एक टॉय मिलेगा, 3 गिरा तो 3 टॉय. कहाँ गिरने चाहिए. बोर्ड पे किधर भी मारो, बोर्ड को टच करके बॉल बॉक्स में गिरना. बॉल डायरेक्ट इसको नहीं लगना है और नीचे नहीं लगना. अच्छा बोर्ड पे गिर के नीचे आना चाहिए. मारू का. डायरेक्ट स्लिप मारते त्याच्यावर.
थांब रुद्र तिथं. आणि बी लटक बरं, लटका बरं, सोडायचं नाही. लटकने का भी 100 रुपए क्या? कितना है? 100 रुपए टिकट है, 2 मिनट हैंग करने पे टॉय मिलता है। कौन सा टॉय मिलेगा? 100 कोई भी रुपए टॉय ले सकते हैं। ए, श- जिन्होंने उसको बचाया और गड्ढे से बाहर निकाला। इतना सुनते ही पूरे परिवार ने बघा सुंदर आहे का शर्ट. धन्यवाद किया और उन्हें डिनर कराने के अगले आधे घंटे में हम आपको एक कहानी सुनाएंगे। गीत और नृत्य के माध्यम से राहुल और माया की कहानी बिल्कुल हमारी फिल्मों की तरह। डान्स सगळा पुढे आहे राव. राहुल को ये समझ आया कि ये सब कुछ वास्तव में जादू है और वो जो चाहता है उसे दादाजी उसे मान सकता है। राहुल ने कहा मैं भारतीय फिल्मों का फेमस एक्टर बनना चाहता हूँ। इस पर माया ने कहा इसमें दादाजी ने कैसे तुम्हारी मदद चला करेगी? चला आपल्या रोडला चला. दादाजी ने जैसा ही ये सुना उन्होंने कहा कि मेरे मालिक मैं कुछ भी कर सकता हूँ। केवल मुझे रोहित शेट्टी के आइडियाज को भी जरूरत मेरे शहर की। रामोजी में बनती आपकी ब्लॉकबस्टर फिल्म। हरियाणा का जाटो या गुज्जर का छोरा, सब लोगों को देखने का है साउथ की फिल्म। गोरिया भी पसंद करती है अल्लू अर्जुन का डांस स्टाइल। बघ काय छान दिसतंय. वाव. हा हा डुला डुला डुलो डुलो. ससुराल नहीं जाऊंगी. राहून दे मला छान मोबाईल ठेवायला. शानी की शान पर्सला छान नसतं बाई. मोबाईल कशात ठेवले होते एवढा वेळ अक्का? ये शो कुठे लागणार आहे? इकडे इकडे आपलं काढा ना फोटो. एक ग्रुप फोटो काढा ना. हा 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 जायचं जायचं. चल सगळं पाहायचं आपल्याला. चला. हा? हा? 50 तोला? अरे 50 तोला. एक ग्रॅम नाही ती. कुठे गेलतो आपण आता? कंडक्टरची ऍक्टिंग कोणी केली? रामोजी फिल्म सिटी. 25 ग्रॅम आहे. 30 ग्राम 30 ग्रॅम आहे होय राजू? हा किती तोळ्याची चेन? 32 ग्राम 3 तोळे 2 ग्राम 27 ग्राम 600. दोघं भावाचे. अरे कोणती मायानगरी नाही? माया लोकचा पुढे या पुढं. अण्णा हिंडून हिंडून पाय दुखत असते. चॉकलेट घालून तू लय बंदर आगाव आहे आमचं बंदर. जिथं पाहा तिथं गर्दीच. आपण ते नेमकं सीझनच्या याला आलो ना हॉलिडे मध्ये. माझ्या टायमाला ठीक वाटतं मग बाकी टायमाला आता कार्निवल दिली भारी नंतरच.
पार्टी पुणे वाघोली. चला येरवडा. पुढं अजून काय पुढं काय अजून सध्या झाडापाशी फोटो काढेल. राहुल ने सोचा, अरे इस गड्ढे में ये कौन सी चीज है. उसने उसको उठाकर देखा. अरे ये तो कोई बहुत पुराना लैंप है. राहुल लैंप को हाथों में लिए गड्ढे से बाहर निकालने की प्लानिंग कर रहा था. उस लैंप पर मिट्टी जमा थी तो राहुल उसे अपनी छोटी छोटी उंगलियों से हटाने लगा. तभी अचानक जोरदार धमाका हुआ. बच्चों के पिता वाव. रोज कविताएं लिखते हैं. बघ ध्रुव किती छान आहे. वाव. साठी हे फोटो काढू सेल्फी साठी. रॉबर्ट मूवीच आहे का इथं. कुठं आहे रे. काय इथं कुठं काय. अरे हा फिरसे करो. ते बघा इथं लगेच दाखवतंय तसं. ते जसं करते तसं पडद्यावर दिसतंय. हम कर सकते हैं क्या. हो लगा है ना. ब्लू पडदे आहेत ना ते त्याच्यामुळं. ती जसं करते तसं तिथं उभा राहिली बघा इथं. अवतार मूवी काय. अवतार मूवी बरोबर करेक्ट. ते काय ती जसं करते तसं इकडं लगेच होतंय बघ है ना. See the artist and see the author character, same body movement on the screen. Please look at the top. These are the OptiTrack cameras. Total 16 cameras are there, and also we can see our artist wearing a special costume which has the sensor on it. The cameras are capturing these sensors. Because of that only you are able to see avatar character on the screen. We are doing with the help of that chroma screen. You can see the blue wall, that is chroma screen. With the help of that we can change any destination here without going to that location. Earlier we are using this type of technologies in movies like Avatar, King Kong, Robo, iMovies, Spider-Man, Batman, Hulk. तसंच लगेच इकडे ऍक्शन होती. Now you can look at Movement the लगेच chair. सेम ऍज इट इज. She is lifting the chair. That chair is also having the same sensors like the dress. Because of that you can see that chair has big rock on the अरे बापरे. screen. This is the first attraction motion capture studio. Kindly proceed towards next attraction virtual reality. Make a journey of London. किती अडक काढते पिक्चर. You can see yourself walking in the London street. देखते देखते आगे बढ़िए. Please proceed next. तर आता आम्ही एंट्री केलेली आहे युरोपियन स्टेट मध्ये. पहा मस्त असं फॉरेन कंट्री मध्ये आल्यागत वाटतंय है नो. असादी कुठं आली. युरोपियन स्टेट. हे तर गेले छान आहे. बरं का किती भारी. सेकंड बिल्डिंग मध्ये आज जायचंय. तिथं काहीतरी अट्रॅक्शन ठेवलेलं आहे. हा का. आणि तिथून डायरेक्ट युरोपियन एअरपोर्टला जायचंय. हा हा हा. एअरपोर्ट वरून बर्ड पार्कला जायचंय. अजून बर्ड पार्क वरून तिथली कोणतं गार्डन फुलपाखरू बटरफ्लाय गार्डनला जायचंय. तिथून परत मग युरेका मध्ये कार्निवल फेस्टिवल आणि गोयंगो. चला इकडे बाहेर थोडे फोटो काढू ना आपण आता. नाही इथून बाहेर जायला सांगले. लगेच इथून आत. हो आता अट्रॅक्शन रोबोट काय मध्ये एक मध्ये का. ना पाणी. तर मैत्रिणींनो हे पहा, ही आहे जादूची म्हणतात ना फिल्मी दुनिया. तर अशा पद्धतीची सगळीकडे पाहिलं की लाईटच लाईट सगळीकडे. आणि इतके सुंदर सुंदर देखावे केलेले आहेत प्रत्येक गोष्टीचे. तर इथं रात्रीचं कार्निवल नाईट शो चालू होता सगळीकडं. विविध प्रकारचे डान्स सगळे कल्चरल
परत पुन्हा ज्या डेकोरेशन केलेल्या गाड्या आहेत इतकं छान वाटत होतं, जसं आपण असं वाटतं आपल्याला स्वर्गात काय असेल देवाच्या तिथे. तर त्या पद्धतीची रचना इतकी सुंदर केलेली आहे इथं. आणि प्रत्येक पिक्चरची शूटिंग इथंच होत असते, वेगळे वेगळे सेट्स तयार केले जातात. तर आता हे जे आहे पहा युरेका, तर इथं प्रत्येक प्रकारचं मंदिर आहे, मस्जिदपासनं गुरुद्वारापासनं प्रत्येक प्रकारचं असं अशा पद्धतीचे मंदिराचं हे आहे पहा. आणि ते पाहिल्यानंतर इतकं छान वाटतंय, अगदी मस्त. आमचा ध्रुव तर इथं आल्यापासून 2-3 वेळा म्हणला की मी सपनो की दुनिया में आ गया हूँ, कारण इतकं छानच आहे ते पाहायला. कॅमेऱ्यामध्ये जरी एवढं क्लिअर येत नसेल तरी पण ज्यावेळेस आपण आपल्या डोळ्यांनी पाहतो ना, तर असं वाटतं आपण स्वर्गात गेलो की काय पाहायला. इतकं सुंदर आहे पाहायला. खरं तर इथं फिरायचं म्हणलं ना तर ॲटलिस्ट 3 दिवस तरी लागतात व्यवस्थित सगळं फिरायचं म्हणलं तरी. आणि कुठलाच सेट असं नाव ठेवायला जागा नाही. बापरे एवढं छान आहे. माझं दुसरी वेळ आहे तरी पण असं मला बोर झाल्यागत वाटलं नाही की काय डबल पाहते, अजिबात नाही. तितक्याच उत्सुकताने सगळं परत आम्ही फिरलो आणि खूप छान. ध्रुव तर फार खुश झाला आमचं सगळं पाहून. तर आजचा दिवस पण छान असा मस्त सगळं पाहण्यात गेला, छान वाटलं. खरंच एक माइंड फ्रेश होऊन गेलं. तर तुमचे दाजी आल्याला तिकडं सोफ्यावरती जाऊन आराम करत बसले होते. आम्ही सगळं म्हणलं रूममध्ये जाऊन चेंज वगैरे करावं, कारण खाली मग परत जेवण करायला जायचं आहे. तर आजचा व्हिडिओ ताईंना इथंच थांबूयात. भेटूयात आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्या ताईंचे अगदी मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद.